पहिल्या 4 चेंडूवरती एकूण आल्या त्या धावसंख्या 6. आपण पाहू शकाल विजय गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय तर मोहन पारवे आणि त्याच्या समवेत मात्र योगेश ही सगळ्यांची झोडी मात्र रवाना झाली मैदानामध्ये. ती मात्र खेळ करते. अजूनही पाहायला गेला तर येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. इथून धाटा परफेक्ट वाढवावी लागतील आता गोलंदाजी करणाऱ्या विजयला. 8 चेंडू 12 धावा ची गरज आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर विजय. हा चेंडू बागपुढे जाईल. स्कोअर कटचा फटका. एक पुस्तकी फटकाचा उपयोग उगाच म्हणत नाहीये. टेनिस क्रिकेटच्या कर्जत टेनिस क्रिकेटच्या विश्वामधला हा टायगर आहे. हा टायगर आणि झुंड आहे हे टाकून देत असताना आपण पाहू शकाल ऑन फायर यशावरती मात्र षटकाराला आणि षटकाराच्या मदतीने तुमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 अंकावरती. आता 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. मोहन पारधी ऑन फायर तर पाहू शकता. हा देखील सेन्सिबल क्रिकेट पहा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय आणि ही माहिती आहे मोहन पारधी यांना की माझी विकेट महत्वाची आहे आणि फिजिकल मात्र मैदानामध्ये थांबून देत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 13. आता 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ती विजयासाठी कुंडलवाडी टीमला. चला लगेचच पुढे करा. टीम मीटिंग नकोय तर नक्षमाग असेल डिक्सेल पाले आणि आंबेवाडी. टॉस जिंकला आंबेवाडीने. प्रथम फिल्डिंग करणारा निर्णय म्हणजे डिक्सेल पाले टीमला मात्र प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं तर दोन्ही टीमला तयार व्हा. लगेच 2 ओव्हरची माग असेल राकेश सर. 2 षटकांची माग असेल पुढील देखील त्याची नोंद घ्यायची आहे. आता क्वालिफायर रेस मध्ये मात्र आपण कोणता संघ इथून जाईल आणि त्याच्यामध्ये मात्र नंबरचे मात्र आपण पाहू शकाल इथून रेस मात्र तयार होतील. हे 5 संघ मात्र आता बक्षीस पात्र होतील. चमचमत्या लखलखत्या ट्रॉफ्यांपर्यंत आपले नाव मात्र काबीज केलंय त्यांना. परंतु धामणी संघाचा विचार केला तर एक लकी श्याम पत्ता त्यांना मात्र आज या ठिकाणी देखील सुपर 3 मध्ये प्रवेश झालाय त्यांचा निश्चित. ही कौतुकाची गोष्ट आहे. हा देखील सेन्सिबल क्रिकेट पहा. मोहन पारधी एक सिंगल मध्ये कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीच्या प्रयत्नाला निघाले परंतु इथे काय घडलं मैदानामध्ये असं घडलं मैदानामध्ये की काही करू शकणार नाहीयेत. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 34च्या प्रयत्नाला निघालेत मोहन पारधी परंतु थांबवलं. तिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट. ते डबल कन्वर्ट करून सरकारी का तिसरी धावसंख्या देखील पूर्ण झाली आहे. तिथून महिन्याचा खेळ. सर्व प्रेक्षक मात्र आता हसायला लागले मैदानामध्ये. कोंबडी पकड असा खेळ मैदानामध्ये. तिथे धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 16. आता 5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. ह्याला असं म्हणतात क्रिकेटचा खेळ. या क्रिकेटच्या खेळाने भल्या भल्या संघाला रडवलंय आणि भल्या भल्या संघाला हसवलंय देखील. हा देखील चेंडू आपण पाहू शकता. संधी आता हाय संधीचं सोनं केलं जाणार लक्ष्मण कडून. इथे विकेट डाऊन. योगेश मात्र बाद झालेत. नवीन बॅट्समन प्रकाश पारधी. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पहा कितीचा एक सेन्सिबल क्रिकेट आहे मैदानामध्ये. चपलाही देखील लागतो मोहन पारधी त्याला माहिती आहे. हा चेंडू सुटला तर वाईट देखील मिळू शकतो. चप्पल देखील होते. आणि इथे देखील पुश केला सेन्सिबल क्रिकेट आणि इथे 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 फलंदाज पोहोचलाय आणि इथे मॅच विनिंग पहा प्रकाश किती वेगाने गेले. मोहन पारधी पोहोचेपर्यंत प्रकाश मात्र पोहोचून तयार झाले आणि त्याच कारणास्तव इथे मात्र 5वा संघ ठरला या स्पर्धेचा. कोंबडवाडी हा संघ मात्र ठरलाय
आणि नेक्स्ट मॅच आंबेवाडी आणि डिक्सल पाली या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच